तर शिळी भाकरी उरली ना, तर ह्या आम्ही ना भुगा बनवतो. हे आता मिक्सरचं भांडं आहे, याच्यामध्ये हा भुगा टाकायचा आणि हा असं वाटून घ्यायचं. आणि नंतर मग कांदा, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे घालून फ्राय करून घ्यायचा, लाल तिखट वगैरे घालून. एकदम छान होतं. तर हा भुगा असा वाटून घेतलेला आहे, ज्वारी बाजरी मिक्सिंग आहे. आणि इकडे हे कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि हा लसूण. आणि इकडे आता हे शेंगदाणे फ्राय व्हायला ठेवलेले आहेत. शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे. लय उडतात. शेंगदाणे जरा चांगले भाजून घ्यायचे. रेड चिली टाकायची थोडी, चवीनुसार मीठ टाकायचं. आता मी याच्यामध्ये लसूण टाकून घेते. आणि कांदा पण टाकून घेते. आता हा कांदा ब्राऊन झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हे टाकते, टोमॅटो. आणि याच्यामध्येच आपल्याला आहे ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. भुग्याला किती लागतं किती नाही तेवढ्या मापाचं. आणि रेड चिली पावडर टाकून घ्यायची. आणि हे चांगलं आता फ्राय होऊन. आता त्याच्यामध्ये हा भुगा टाकून घ्यायचा. हा भुगा काय क्लॅरिटी आहे. आता हे पहा असा भुगा झालेला आहे. काय 10 मिनिटं लागतात त्याला फ्राय व्हायला. आणि आता वरून अशी कोथिंबीर टाकायची. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट जरूर करा.